गाईज कशा काय म्हणायचं तुला ती पिशवी बघू इकडं मला गाईज मेरे को 4 ना लवड़ा 5,000 रे लवड़े गाइस आज मेरे को यश की तरफ से गिफ्ट मिला है नाही दादा ते पप्पाने गिफ्ट दिली होता ए बाबा याडा बिडा झालाय का तवा असं नको करू याडा कर शिवे ती चप्पल बघून ये. गेला भासाड हॅलो गाईस आज यश काही तर कसेच करण्यात तंगिरी करते वरती वरती आणखीन वरती 4 फ्लोअरचा मॉल तू मला जवळजवळ 12 वेळेस फिरवलाय वरी खाली नुसता वरी खाली करतो हाकलून येतं लेस आपल्याला माहिती आहे जा बोलतो घरी हे बंद आहे यावेळी काय असतंय काय म्हणते त्याला सेन्सर लावताय सुट्टी लागून कधी खाल्लंच नाही राव. काढू ब्लॉग चालू आहे अरे मग आपण जर स्टँडर्ड वाला खातो ना म्हणून बोललो. अरे डॉमिनोज ऑफर चालू आहे इकडे कसल्या हॅलो गाईज आज पेमेंट झालं ना क्लबची आज माझं पेमेंट झालं आम्ही मॉलमध्ये आलो उद्या मी परत चड्डी बांधणार आहे कुठं म्हणतोय त्याचा बड्डे पप्पानी शॉपिंग करून दिली त्याला 10,000 रुपये दिले ते 5,000 खिशात टाकलेत ते काढत नाही इकडून काहीच पैसे जर काढले ना किंवा माझी गाणं म्हणलं 5,000चा भाऊनी नुसतं शर्टच म्हणतो शिवाय भारी दिसतं आईच होऊन टाकली त्याची खरं म्हणतोय लय भारी दिसत होता ह्याला खोटंच वाटतंय पण त्याच्यात एवढा रिच टाईप दिसतोय ना जेंटलमॅन टाईप पण याला वाटतच नाही 800-700 रुपयाचा फरक होता एक दुसरंवाला आलाच त्यापेक्षा भारी पण मला घ्यायचंच नव्हतं काही करून माझं तोंड 10 रुपयाचं कुठलं जेंटलमॅन हा शर्ट आहे का 5,000चा आईने मला एक शर्ट घेऊन दिला आहे ते जेवढ्याचं शर्ट ना तेवढ्यात मी अख्खा वर्षभर शॉपिंग केली असते माहिती का म्हणून आहे घालांची गरिबी चालू आहे म्हणून कधी आयुष्यात मोठी नाही होऊ शकली तू यांच्या सारख्यांवर असे काही पैसे पाहिजेत ना मोठं व्हायला नुसते उडू कोणाचा बाप मोठा झालाय तेव्हा आपण पहिलं काय असतं राहायला शिकायला पाहिजे ना पैसे यायला राहायला कळतच नाही काय करायचं आता लवकरच पुमा उचलायचं ना तुला हा मग पुमा 2 भाई 2 होता भाई नाही चला मग जाऊ का हेलो गाइस आज हम लोग भाई 10 रुपयाचं तोंड आहे याचं हातात कोणता पोल आहे रे तो कोणता पोल आहे कोणता लॉब आहे त्या पोलूचं नाव बी घेता आहे पण ह्याचं तोंड चमकायला लागलंय असल्या पोरी बघतात ना ह्याच्याकडं ह्याच्या तोंडाकडे कमी तर बॅककडे जास्त आणि मी बघा हे गरिबी कसा आहे हा दोन्ही कोको कोला तिथं सोडून आलाय मला म्हणला शुगर तू घे मी पितो दोन्ही कशाला तसे येतं आईस्क्रीम तर भाऊनी नुसती टच केली टेस्ट केली तिथं सोडून आला बडे लोक पोरीवर असतं त्याला घेऊन गेला असतं जाऊ द्या मला तुला पाहिजे ना काय सर बोला बोल तू फक्त बोल तुला घेऊन देतो का आता फक्त लोन करावं लागेल नाही का आपल्याला बघ काहीच नाही आता फक्त लोन काढायला लागेल कसला चमकतोय यश आहे बघ कसल्या पोरी बघतोय गपचूप ॲटिट्यूड दाखवतोय माहिती का ॲटिट्यूड दाखवतोय आता येऊ संपला यशामुळे यशा पोरीमध्येच राहिला सगळ्या तुझी आई घातली का गाडी कुठं लावली आपण तिकडे आहे ना एकदम लास्ट आहे तिकडं वरनं जाऊन खाल्लं जायचं अय हळू असं बोल नाही असं काहीतरी असं स्पीक समथिंग अशा
ये बंदे ने पूरे मॉल की मागणी कर दी. 4 फ्लोअरचा मॉल येऊ मला 15 वेळेस फिरवून घेऊन आला. शुभ्या इथं आहे, शुभ्या तिथे आहे. दरवेळेस गेलो की दरवेळेस आम्हाला वापशीच गेटच नाही सापडत. कुठं आम्ही हरवतोय का गेट हरवतोय तेच कळत नाही. कसं छाती बीत काढून चालतोय. कुठे जातोय? काय करतो जिम मध्ये जाऊन? बॉडी रील टाकू का तुझी याच्यात ब्लॉग मध्ये ऍड करू का तुझी रील? संग रील काढ. त्याच्यामुळे बॉडी बनायला लागली लवकर लवकर. गाइस तुमको भी अगर जल्दी बॉडी बनाना है तो जिम में जाओ और पूरी के साथ में बोल की पड़े रील बनवा रील. या गाइस रील बनाओ. मग लगेच अशा सरकारची चेस्ट भेटते लगेच. हा चला आता जातो आम्ही घरी. खूप थकले आम्ही. चलो बाय.